धाराशिवच्या भूम तालुक्यातील वालवड येथील पेरूची बाग ही भुईसपाट झालेली आहे। वालवड येथील पाझर तलाव फुटल्यामुळे परिसरातच असलेली ही बाग पूर्णपणे आडवी झाली आहे। यावेळेसचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। अतिवृष्टी झाली, पूर आला आणि होत्याचं नव्हतं झालं, ही सगळी परिस्थिती आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यातील। जर आपण पाहिलं तर यामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांची शेती वाहून गेली, कुणाची जमीन खरवडून गेली, तर अनेकांच्या बागा जमीनदोस्त झाल्या। मी आता भूम तालुक्यातील वालवड परिसरामध्ये आहे। या ठिकाणी मोहिते बंधूंची ही शेती आहे, ही पेरूची बाग आहे। 1.5 एकरावरील ही पेरूची बाग जी आहे ती पूर्णपणे भुईसपाट झालेली आहे आणि अक्षरशः त्यांचं जवळपास 5 लाख रुपये खर्च करून ही त्यांनी बाग जोपासली होती। जर आपण पाहिलं तर नुकतंच ह्याला फळ देखील यायला सुरू झालेलं होतं। काय किती खर्च केला होता तुम्ही ह्याच्यासाठी? लय सुरुवातीपासून शेणखत टाकलंय, रासायनिक खताचं बेसळ डोस, हे पेपर बांधलेत, 5 लाखापर्यंत अंदाजे खर्च झालाय। काय टिपण नसते शेतकऱ्याकडे सर। काय भाकर गोड लागत नाही, लेकरापेक्षा जास्त जपलं याला सर। आणखीन काय काय नुकसान झालं? अजून काय ड्रेप वाहून गेले, विहीर बुजले। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, वालवड, भूम। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।